हॅलो, नो टोबॅको डे सेलिब्रेट करतोय आपण इथे. तर आज नो टोबॅको डे आपण का सेलिब्रेट करतो? WHO वर्ल्ड नो टोबॅको डे सेलिब्रेट करतायत 1987 पासून सुरू करतायत. आणि त्याचं कारण हे की पूर्ण वर्ल्ड वाईड, पूर्ण जगामध्ये जवळपास 8 मिलियन लोक हे हॅबिटमुळे त्यांची डेथ होते. हे फॅक्टर आहे. फक्त टोबॅकोच नाही, स्मोकिंग पण हे इंजुरियस आहे आपल्याला. तर ह्यावेळेची थीम आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स. प्रोटेक्टिंग अवर चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स. तर आपल्या मुलांना म्हणजे जे फ्युचर जनरेशन म्हणजे यूथ, म्हणजे तुम्ही सर हे जे यूथ आहे ह्यांना हे टोबॅकोची इंडस्ट्री इंटरफेरन्स करते लाईफमध्ये. कशा थ्रू इंटरफेरन्स करते? की जे वेगवेगळे ॲड्स वगैरे देतात, जुबा केसरी वगैरे माहिती असेल तुम्हाला. त्याचे ॲड्स वगैरे आहेत, ह्या ॲड्सचे कशाचे प्रलोभन आपल्याला येतात. आणि त्या प्रलोभनामुळे लोक जे यूथ आहे, स्पेशली स्कूलमधले मुलं सुद्धा गुटखा खातात. लिटरली 18 वर्षाचा मुलगा एक आला होता माझ्या क्लिनिकला, त्याचं तोंड उघडत नव्हतं. 18 वर्षाचा मुलगा, म्हणजे त्याला तो किती वर्षाचा असतापासून सुरू केला असेल. जनरली 10 वर्षाचं त्यांचं हॅबिट असेल, त्यावेळेला त्यांना ते माउथ ओपनिंगचा, रिस्ट्रिक्टेड माउथ ओपनिंगचा प्रॉब्लेम सुरू होतो. लिटरली म्हणजे 30 ते 40 वर्षाच्या वयापर्यंत तर त्यांचं पूर्णच म्हणजे अवघड होऊन जाते कंडिशन. आणि त्यांना कळत पण नाही त्या गोष्टीचं. 17-18 वर्षाच्या मुलं स्वतःचं आयुष्य खराब करून घेतात. त्यांच्या लक्षात पण येत नाही की ते किती हार्मफुल आहे. तर त्यामुळे हे सगळ्या अवेअरनेस तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण यूथ हेच आपली ताकद आहे. आणि यूथ जर चांगली असेल, यूथला जर हे असे व्यसन नसतील, तर तुम्ही चांगले काम करतील. मग आपल्यातलेच मुलं कोणीतरी मोठे मोठे व्यक्ती होतात. स्वामी विवेकानंदांसारखे लोक हे पण यूथच होते. तर त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं सगळं अचीव्ह केलं, सगळ्या देशाला मार्गदर्शन केलं, पूर्ण जगाला मार्गदर्शन केलं. तर ते हॅबिट वगैरे हे जर ठेवलं तर माणसं आपल्या धुंदीत राहते आणि कोणत्या म्हणजे काही एम्स वगैरे हे अचीव्ह करत नाही. आणि ह्याचे हजार्डस म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट स्मोकिंगचे कुठले आहेत? तर लंग कॅन्सर, हार्ट कॅन्सर, जसं सरांनी सांगितलं तुम्हाला. लंग कॅन्सर होतो, हार्ट डिसीजेस होतात, परत डायबिटीजचे टाईप 2 डायबिटीज होतं याच्यामुळे, परत रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात, निमोनिया किंवा